राजकारणात सार्वजनिक जीवनात येण्याआधी अण्णांची चिंचवड इथं जे छोटं टपरीचं पानाची टपरी होती तिथून त्यांनी सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली आणि आज त्या टपरीचं रूपांतर त्यांनी जनसंपर्क कार्यालयामध्ये केलेलं आहे। कधी काळी कुटुंबाचं पोट भरण्याच्या करता जो मोठा वर्ग मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये अशा शहरी भागामध्ये जातो ह्याच्यातनं हे कुटुंब तिथं आलेलं होतं आणि माझा एक सहकारी त्याच्या मेहनतीच्या कष्टाच्या बळावर पिंपरी चिंचवडकरांच्या पाठिंब्यावर आज महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्वात जास्त आनंद आहे आणि मनापासून मला समाधान पण आहे। अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मला दुसरे एक उदाहरण द्यायचे। जोगेश्वरीचे आमदार सन्माननीय अनंत बाळा नर यांची देखील जोगेश्वरीमध्ये पाण्याची टपरी होती। राज्याचे माजी विद्यमान मंत्री आणि विद्यमान आत्ताचे खासदार आमचे रवींद्र वायकर साहेब हे देखील जोगेश्वरीमध्ये मेडिकल स्टोर त्या ठिकाणी चालवायचे आणि सामान्य घरातील ही साध्या घरातली सगळी सन्माननीय सदस्य आज विधानसभा सदस्य, विधानसभा उपाध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्य सरकारमध्ये मंत्री या वेगवेगळ्या पद्धतीने पोहोचलेली आहेत। ही आपल्या लोकशाहीची अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने ताकद आहे। काल आपण भारतीय संविधानावर चर्चा केलेली आहे, आज पण चर्चेचा शेवटचा दिवस आहे आणि हे संविधानाची काय ताकद आहे याचं महत्त्व सांगण्याची ही उदाहरणं खरं तर निश्चितपणे पुरेशी आहेत असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं।